पाहू शकता इथे किती मऊ लुसलुशीत असे अगदी हलवाईसारखे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत, तेही घरच्या घरी एकदम झटपट. ते बनवण्यासाठी चला तर मग पाहूया रेसिपी. इथे मी 1 लिटर दूध घेतलेले आहे. ते आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये आपण विनेगर घालणार आहोत. 2 चमचे विनेगर, त्यामध्ये 1 चमचा पाणी ॲड करून आपण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही लिंबूही घालू शकता, परंतु विनेगर घातल्याने एक फायदा होतो. पहिली टिप. पहिलं तर काय होतं, विनेगरनी आपल्या दुधाचं पनीर जास्त तयार होतं. लिंबानी तेवढं जास्त पनीर तयार होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला विनेगरचा वापर करायचा आहे. आता इथे मी गाळून घेणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप्स. आता हे गाळून घेतल्यानंतर पाहू शकता पनीर किती जास्त निघालेले आहे आपले. फक्त पाणी वेगळे झालेले आहे दुधातून. हे गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास थंड पाणी घालून घेणार आहोत. एकतर जो विनेगरचा आपण वापर केलेला आहे तो विनेगरचा वास निघून जाणार आहे आणि आपले जे पनीरचे गोळे आहेत एकदम सॉफ्ट असे तयार होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास थंड पाणी घालून घ्यायचे आहे. परंतु मी हे आधी जे खाली पाणी आहे एक्स्ट्राचे ते ओतून देते, मग त्यामध्ये मी थंड पाणी घालून घेणार आहे. हे पाणी पूर्ण निथळून घेतल्यानंतर आपल्याला घट्ट असा पनीरचा गोळा तयार करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण पाहणार आहोत पाक कसा बनवायचा. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 1.5 वाटी यासाठी पाणी घ्यायचे आहे. 1 वाटी साखर 1.5 वाटी पाणी असे प्रमाण बरोबर आहे अगदी. आता आपण 1.5 वाटी पाणी घालून घेऊया. त्यामध्ये 1 वाटी साखर घालूया आणि साखर वितळेपर्यंतच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. साखर वितळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता आपली सगळी साखर वितळलेली आहे. मी आता गॅस बंद करून घेणार आहे. तोपर्यंत आपण जे पनीर तयार करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पनीर पाहूया. पाहू शकता आपला घट्ट असा पनीरचा गोळा तयार झालेला आहे. आता तिसरी महत्त्वाची टिप इथे. आता यामध्ये काय करायचं आहे, आपला जो हाताचा पंजा आहे त्या पंजाने कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे पनीरचा जो गोळा आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा गोळा एकदम जोर लावून मळायचा आहे, जेणेकरून आपलं जे पनीर आहे ते असं सॉफ्ट असं तयार होईल आणि आपण जेव्हा गोळा तयार करू रसगुल्ल्यासाठी तेव्हा तो फाटणार नाही. त्यामुळे पंजाने आपल्याला हा गोळा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा मळायचा आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी होऊन द्यायचा आहे. एकदम यामधले ना मॉइश्चर बाहेर निघाले पाहिजे इथपर्यंत हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे पहा, मी भरपूर अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपलं हे पनीर मळलेलं आहे. आणि हो, आपण जेव्हा छोटे छोटे रसगुल्ल्यांसाठी गोळे करू ना, तर तो एक सिंगल गोळाही आपल्याला हातावर मळून घेऊन मग त्याचे गोळे करायचे आहे, जेणेकरून आपला जो रसगुल्ल्याचा गोळा आहे तो पाकामध्ये सोडल्यानंतर फुटणार नाही किंवा चिरणार नाही. एकदम मऊ लुसलुशीत आपला गोळा असा हा पनीरचा बनवून घ्यायचा आहे. पाहू शकताय माझ्या याला एकही चीर गेलेली नाहीये, एवढं मी हे मळलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 किलो दुधामध्ये हे 18 ते 19 गोळे छान मीडियम आकाराचे तयार होतात.
आता आपल्याला हे पनीरचे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून म्हणजेच उकळून थोडेसे घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. 5 वाटी आपल्याला पाणी घालायचे आहे आणि ही साखर पूर्ण वितळल्यानंतर आपण जे गोळे तयार करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची टिप्स रसगुल्ले स्पॉन्जी होण्यासाठी. हे पाणी उकळल्यानंतर आपण जे रसगुल्ल्याचे गोळे घालून घेणार आहोत ते गोळे आपल्याला या पाण्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. अगदी छान उकळी फुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आणि मी जसं सांगितलं 15 ते 20 मिनिटं आपल्याला ते पनीरचे गोळे मळायचे आहेत. तसं जर मळलं तर आपले हे पनीरचे जे गोळे आहेत ते बिलकुल पाकामध्ये फुटत नाही. त्याच्यामुळे ती स्टेप फार महत्त्वाची आहे. पाहू शकता एकदम मॉइश्चर निघेपर्यंत मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता एक एक करून मी हे गोळे या पाकामध्ये सोडणार आहे आणि छान 3 ते 4 मिनिटं उकळी येऊन वाफवून घेणार आहे. आणि वाफवून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे नॉर्मल असे गरम असेपर्यंत याच पाकामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून आपले हे रसगुल्ले आहेत ते एकदम स्पॉन्जी होतील. 3 ते 4 मिनिटं ऑलमोस्ट झालेले आहेत आणि मी थंडही हे करून घेतलेलं आहे. आता आपण जो पाक बनवलेला होता त्या पाकामध्ये हे गोळे आपण घालून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत, कारण रसगुल्ले हे थंड छान लागतात. अशा प्रकारे तयार आहेत आपले स्पॉन्जी मऊ लुसलुशीत रसगुल्ले. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी रोज ह्या चॅनलवर टाकत असते, त्यामुळे पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.